सामाजिक बांधिलकीतून सामाजिकसह विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे, सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना 51,000 बेसन लाडूंचे वाटप करण्यात आले। गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे। या निमित्ताने फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू देण्यात आले। नेटक्या पद्धतीने विविध मंदिरांच्या ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला। स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते येथील बेलाटी येथील बाळूमामा मंदिर, देगाव येथील वानकर वस्ती, सुंदरम नगर, जुळे, सोलापूर, स्वामी समर्थ मंदिर, आसरा चौक, गजानन महाराज मंदिर, सोरेगाव, माळकवठे, मंद्रुप, 13 मैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला। नमस्कार। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांना व दत्त भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 गावांमध्ये आणि जुळे सोलापूर भागातील साधारणपणे 20 मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे। आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे। तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळी आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। धन्यवाद। दरम्यान शहरातील सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, जुळे सोलापूरमधील समर्थ मंदिर येथील कल्याण नगर दत्त मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक, माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिडनाळ मठ, मंद्रुप हत्तूर यासह जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर हा उपक्रम पार पडला।